म्हणता ना, एवढी घाई करण्यात काही अर्थ नाही. कधी-कधी तुम्ही घाई करता आणि घाईचे परिणाम काय होतात ना, ते बघा पडलं शेवटी. सकाळची आपली कामे आटपून ठरवलं होतं, की सायंकाळला दांडिया पाहायला जाऊया. पण हो, आजचं पाण्याचं वातावरण पाहून वाटत नाहीये, की आज संध्याकाळला आपल्याला दांडिया पाहायला भेटणार. मग काय, आईला गरम-गरम चहा बनवायला सांगितला आणि चहाची चुस्की घेत मी विचार करत होतो, की करायचं काय? पण तेवढ्यात पाणी कमी झालं आणि ठरवलं, की चला आज दांडियाला निघूया. भाऊच्या दांड्याकडे निघालो असता मला नगर कीर्तनाचे दर्शन घडले. हे नगर कीर्तन आसाममधून निघालंय आणि पंजाबमध्ये जाणार आहे. आज चंद्रपूरमध्ये तर उद्या बल्लारशा मार्गे राजुरा, गडचंदूर, लक्कडकोट मार्गे आंध्रा, इथून बीड, नांदेड, बाकी सर्व राज्य पार करत शेवटी पंजाबमध्ये विसावणार. हे नगर कीर्तन म्हणजे गुरु तेग बहादुरांचं स्मरण. आज त्यांच्या 350व्या शहीदी दिवसाचं स्मरण करतोय. वाहे गुरुजी दा खालसा, वाहे गुरुजी ते फतेह. हा उच्चारच उत्साहाने भारून टाकणार आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण, माणुसकी, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश देऊन जातो. पण जसा मी या प्रवाहात होतो तितक्यात काही मुलांनी ट्रिपल सीट वरून अचानक रस्ता क्रॉस केला आणि एक छोटासा अपघात घडला. मात्र नगर कीर्तनात असलेल्या शीख बांधवांनी त्यांना पाहिलं, त्यांना सांभाळ केला आणि बाजूला करून नगर कीर्तनाला परत सुरुवात केली. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, कृपया गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवा आणि स्वतःच्या आणि परिवाराच्या जीवाची काळजी घ्या. त्यानंतर समोर भाऊच्या दांड्याकडे गेलो. भाऊच्या दांड्यामध्ये फुल माहोल सुरू होता. अगोदर मोठ्या मुलींचे राऊंड, त्यानंतर मुलांचा, त्यानंतर छोट्या मुलांचा राऊंड झाला, त्यानंतर कॉमन राऊंड पार पडला. बघा, एक प्रेक्षक छोटी मुलगी पण कशी एन्जॉय करत आहे. खरंच मजेशीर आहे. आणि आपल्या अँकर साहेब सुद्धा कुठलीच मजा घ्यायचा चान्स सोडत नाहीये. बघा त्यांचा पण डान्स लय भारी नाचतंय. काय, तिथून निघून मी समोर जय भवानी दांडिया मंडळाकडे गेलो. पावसाने कदाचित थोडी गर्दी कमी होती, पण उत्साह मात्र कुठल्याच बाबतीत कमी नव्हता बरं का. त्यानंतर परत येताना काही देवांचे दर्शन घेतले आणि घरी पोहोचलो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पण हो, गाडी चालवताना काळजी घ्या. उद्या भेटूया परत नव्या गोष्टीसह आणि नवीन दांडिया मंडळासह. तोपर्यंत फॉलो फॉर मोर. बाय.